अशीच जुन्या लोकांना माहीत असते. एक मधनं त्याचे तज्ञ विचारले मधनं, आणि त्यांच्या सल्ल्याने पहिल्यांदा मी वाढण्याची टाकली. त्याच्यात 50% शेतकरी भागीदार आणि 50% डॉक्टर रॉसी नावाचे ग्रस्त भागीदार. काही दिवस चाललं, तुझे काही यशस्वी नाही. या धंद्याचे या देशाचे कोणते ग्रस्त होते, त्यांचं नाव मर्या. त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की फिरफिरचा कारखाना तुम्ही घ्या, वाढवा. मला दोनच गोष्टी पाहिजे, एक द्राक्षाला मार्केट आणि दोन हाताला काम. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्या हाताला काम करत असताना 2 प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतील. एक महिला येते आणि पुरुष येते. या दोन्ही गोष्टी माझ्या त्यांनी मान्य केल्या आणि 12 वर्षी घेर तिथं उभी राहिली. द्राक्षाला थोडं मार्केट आलं, पण ही फायद्याची द्राक्ष होती. त्याचं कारण इतर ठिकाणी लोक थॉम्सन सिरियस घेतात, काही सायली घेतात, तुम्ही ते घेत नाही, तुम्ही बेंगलोर घेता, बरोबर ना. त्यांची बेंगलोर ही साधी द्राक्ष, त्याचा खर्च कमी असतो, उत्पादन जादा असतं आणि ती द्राक्ष तुम्ही इथं पोचवता. ऊसाच्या गाड्या जातात तशा द्राक्षाच्या गाड्याहून तिथं माल टाकत होते. थोडे काही आज अडचणी आहेत. मध्यंतरी तुझ्या घरी काही लोक मला भेटते, इतरांनाही मी द्राक्ष घ्यायला लावली असते, पण काही प्रश्न सोडवायला आणखीन काही करायची गरज आहे. ते एक दिवशी आपण बसून त्यातून मार्ग काढू. त्याच्याबरोबर इथे एक लार्जर कंपनी त्यांची आणली आणि त्याच्यामध्ये महिलांना काम द्या म्हणून सांगितलं. आहे का तिथं? कोणी बोलत नाही. महिला काम करतात का? किती करतात? म्हणजे किती? म्हणजे 100% लोक लागत असेल तर 50% महिला आणि 50% पुरुष आहे. कामगार वर्ग जो तर तिथं 400 लागतो. 400 मध्ये 100 ते 150 महिला घेतात आणि बाकीचे पुरुष घेतात. कॉन्ट्रॅक्ट बेसवर. कॉन्ट्रॅक्ट बेसवर. कॉन्ट्रॅक्ट बेसवर. हाताला काम मिळालं ना, त्यामुळे महिलांनाही काम मिळालं, काही महिलांनाही काम मिळालं. आणि ते फक्त फिरफिरचे असं नाही, आजूबाजूचे सुद्धा आहे. आणि त्यामुळे आज 400-450 लोक आज या ठिकाणी काम करतात. आणि हे झाल्याच्या नंतर मला फिरफिरचा चेहरा बदललेला दिसतो. लोकांच्या राहणीमानात, कामामध्ये, घरदार. मी बघतो आत्ता दुर्दैवाने आलो, खताळफाट्यातनं वर आलो, बऱ्याच दिवसात नाही बघत होतो आणि सगळीकडे बंगलेच दिसत होते. एकदम स्याचे बंगले. पूर्वीची संसाराची घरे गेली, थोडी वर्ष राहिली असते, नाही असं नाही, पण लोकांच्या राहणीमानात बदल झाली. मी हे बघतो, सगळीकडे बघतो. मला आठवत आहे की पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिलो
त्याचे काही लोक थोडे असतील, बाकीचे काही सगळे नवीन आहेत. 50 वर्षापूर्वी आणि एका गावात गेलो, चहा दिला मला. चहा कशात दिला माहिती आहे? खिचडी, गरम थाळी आणि गुळाचा खडा. कुणी फायदा होतं काय की काही असं होतं. त्याच्यानंतर मी आमदार निवडून आलो. थोडी लोकांची परिस्थिती बदलली, खिचडी गेली, कवलशी आली. पण त्या कवलशीचा कान तुटलेला असायचा. तुटलेल्या कानाचा कफ आणि त्याच्यावर. आणि आज कुणाच्याही घरात गेलं तर आमची मुलगी, आमची भगिनी, आमची आई ही चेवरनं चहा घेऊन येते. कवलशी चांगली असते, घरात बसायला जागा आहे. पहिल्या दिवस आजचे दिवस राहण्याचं चित्र हे बदललं. त्याचं कारण राजकारण हे ज्यांनी आपल्याला राजकारणात साथ दिली त्यांचा स्वातंत्र्य सुधारण्यासाठी पावलं टाकायची असतात. हे सूत्र आम्ही लोकांनी घेतलं. ते शेतीत केलं. कारखानदारी चांगली चालेल कसं काळजी घेतली. MIDC काढली. आज हजारो लोकांना तिथं काम आहे. छोटे मोठे धंदे वाढले. काही ना काही तर लोकांना त्याचा फायदा झाला. आज काही गोष्टी दुरुस्त करायच्या आणि त्याच्यात मला तुमची मदत पाहिजे. आज आपल्या भागात 3 कारखाने आहेत. छत्रपती, दुसरे माळेगाव, तिसरं सोमेश्वर. एक काळ असा होता की छत्रपती 1 नंबर. हा या कारखान्याचा लौकिक होता. माझे वडील बंधू अप्पासाहेब, तुम्हाला माहीत असेल ना, तर अप्पासाहेबांचं लक्ष त्याच्यात जास्त असायचं. नंतर तात्यासाहेब म्हणजे अनंतराव त्यांचंही लक्ष तिथं होतं. जातक बंधूंचं होतं. आणि तो कारखाना 1 नंबरचा होता. आज तुम्ही बघा, मी आता विचारत होतो काट्याच्या वडीला की तुम्हाला भाव किती कमी मिळतो. सोमेश्वर माळेगावच्या पेक्षा तुम्हाला 800 ते 1000 रुपये कमी मिळतो. बरोबर आहे का नाही? 10 वर्ष. आता हे सहन करायचं का? हे दुरुस्त करायचं असेल तर निवडणुकीत तुम्ही लक्ष घालतो. लक्ष घालून तुम्ही मदत करा. कारखाना चालू घेऊ आणि माळेगाव सोमेश्वरच्या भरोसा भाव कसा मिळत नाही हे आपण बघू. त्यासाठी तुम्हाला लोकांची मदत पाहिजे. तुम्हाला लोकांचं सहकार्य पाहिजे. मला काही चेअरमन फिरवून व्हायचं नाही. या सगळ्याचं वर मी गेलं आता. आणि त्यामुळे मला फक्त तुम्हाला चांगली किंमत कष्टाची तेवढीच काळजी, कष्टाची चांगली किंमत मिळेल एवढंच मला हवं आहे. आणि ते काम या ठिकाणी करायचं. आणि ते करायचं असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल. आणखी निवडणूक झाली. सोफियाला फार मोठ्या मताने भागाने निवडून दिलं. पेन्शनमध्ये एका ऊसवर काहीतरी गडबड आहे, नाही असं नाही. माझं लक्ष आहे. कुणी केली, काय केली ह्याच्या मी खोलात जाऊ इच्छित होऊन गेलं. आता असं पुन्हा व्हायला नको. उद्याच्याला कारखाना आपल्याला चालत घ्यायचा, भाव सुधारून द्यायचे असतील तर लोकांनी एकजुटीने राहिलं पाहिजे. आणि ती एकजूट तुम्ही दाखवा. बाकीची दुरुस्ती करण्याचं काम मी बघतो. आणि त्यामुळे आपल्याला एकत्र राहायचं. एवढंच आज या ठिकाणी सांगायचं. आज सोफियाना तुम्ही 4दा निवडून दिलं. मी मगाशी सांगितलं की तुम्ही लोकसभेला त्यांना निवडून दिलं. त्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त हाताळून काम करणारी खासदारांची यादी केली जाते. त्याच्यात पहिल्या 2मध्ये तुमच्या खासदाराचं नाव आहे. आणि तुमचं मत हे योग्य मत आहे. आणि ती मतं तुम्ही आत्तापर्यंत दिली, आया बहिणींनी दिली.
आणि त्यामुळे आपल्याची मुलगी आज देश पातळीवर काम करू शकते. कालच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही त्यांना चांगल्या मताने विजयी केलं आणि काम करायची संधी दिली. मी एवढं सांगेन की जे काही प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्यात मार्ग काढावं लागेल. ते प्रश्न राज्याच्या हातात असतात. राज्य सरकार सध्याचं मोदीचं सरकार हे शेतकऱ्याच्या दृष्टीने योग्य धोरणे घेत नाहीत. आम्हाला लोकांची तक्रार आहे आणि ती आम्ही फारले सांगतो, त्यांच्या तोंडावर सांगतो. आज ही काही धोरण योग्य नाही. आता साखर 10 वर्षाचा विषय माझ्याकडे होता. सगळ्यात जास्त किंमत साखरेवर दिली. आत्ताच्या सरकारने साखर परदेशात निर्यात करायचा निर्णय जो आहे त्याला बंदी केली. शेवटी माल तुमचा जगाच्या बाजारपेठेत गेला तर किंमत येते, त्याला पैसे देत नाही. आपण मळी फासून इथेनॉल बनवतो. त्या इथेनॉलला परदेशात पाठवायला या सरकारने बंदी केली. त्याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं जो पिकवतो त्या मालाची किंमत कमी झाली. आज या राज्यकर्त्यांना त्या मालाची पिकवण्याची काळजी नाही. हा प्रश्न आणि जेव्हा दिल्लीत मांडतो तेव्हा ते आम्हाला सांगतात तुम्ही पिकवणाऱ्याची बाजू घेता आणि खाणाऱ्याची बाजू घेता. मी त्यांना सांगत असतो पिकवणाऱ्यांनी पिकवलं नाही तर खाईल काय? त्याला खायला पाहिजे असेल तर पिकवणाऱ्याला किंमत द्या. पिकवणाऱ्याला चांगली किंमत दिली तर पाहिजे तेवढं उत्पादन या देशात वाढायची ताकद या देशाच्या शेतकऱ्यांच्याकडे आहे. मोदी सरकारला ते मान्य नाही आणि त्यामुळं आमचा त्यांच्या या धोरणाला विरोध आहे. उद्या महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात जर गेली तर तुमच्या मालाची किंमत आणखीन घसरेल. ते आम्हाला घसरून द्यायची नाही. यासाठी राज्याची सत्तासुद्धा हातात घ्यायची. त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेने 4 वेळेला माझ्या हातात सत्ता दिली मुख्यमंत्री म्हणून. आणि त्याच्यामध्ये लोकांच्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते त्या ठिकाणी केलं. आज ते होत नाही आणि ते होईल असं जर बघायचं असेल तर उद्याची विधानसभासुद्धा जिंकावं लागेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लोकांचं सहकार्य पाहिजे. ते काम तुम्ही करा. मी माझं काम करतो. कसं लोकांना चांगली किंमत मिळत नाही मी बघतो. तुमच्या पाठीशी उभं राहतो. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या कार्यक्रमाला जायला परवानगी घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.